अंजली दमानिया यांनी संतोष देशमुख यांच्या कुटुंबियांची भेट घेतलेली आहे आणि त्यांच्याशी संवाद त्या साधत आहेत। संतोष देशमुख यांचे भाऊ आहेत, त्याचबरोबर संतोष देशमुख यांची मुलगी आणि इतर परिवारातले सदस्य सुद्धा आपण पाहतोय। अंजली दमानिया या त्यांच्याशी संवाद साधतायत। पण हॉरिबल झाले, जे झाले अतिशय हॉरिबल झाले, अतिशय हॉरिबल। आणि मी तर ठरवलंय की जोपर्यंत ही दहशत या लोकांची संपत नाही ना तोपर्यंत आपण लढायचं। ही सगळी म्हणून तुम्ही बघत असाल आपण सगळी लोकांची पिस्तूल काय काय जे काय तमाशे चालले, कोणालाही उचलणार, कोणालाही मारणार, कोणाचा देश राहिला। आपण छत्रपतींबद्दल बोलतो आणि एकीकडे अशी गुंडागर्दी करतोय, लोकांना लाजा कशाने वाटत तेच कळत नाही मला। तर म्हणून मी त्याच्या मोर्चात येणार नाहीये, म्हणून मी म्हणलं मी तुम्हाला आधी येऊन भेटते, कारण तो राजकीय ड्रामा आहे, त्याच्यात मला पडायची इच्छा नाहीये। मला तुम्हाला भेटायचं होतं आणि खरंच प्रचंड वाईट वाटतंय ताई, तुम्ही पण जे बोलत होतात ना, मला असं वाटतंय की न्याय मिळालाच पाहिजे। पण मग काल रात्री मला एकांचा फोन आला, तो तुम्हाला मी ऐकवते। तुझ्याकडे माझा फोन मला रात्री 11:15 वाजता एकांचा फोन आला आणि त्यांचं असं म्हणणं होतं की बाकीचे 3 आरोपी मिळणारच नाहीत कारण त्यांचं मर्डर झालं। मी ऐकून हदरले अक्षरशः की काय चाललंय, आणि ते म्हणे त्यांची काही 3 प्रेत एका ठिकाणी मिळाली थे बघा। अरे हे बाई, हे बाबा, हे राजा। आधी ह्या नंबरवर मला फोन आले, नॉर्मल कॉल हे बघा, आणि नंतर त्यांनी मला व्हॉट्सॲपवर जे मी एसपींकडे ताबडतोब ती माहिती पाठवली। हे बघा, ही सगळी माहिती पाठवली आणि हे बघा काय म्हणाले। 3 जण बॉडी सापडले, पण काही खात्रीलायक माहिती नाही, आजोबा कोण नाही करायचं। त्यामुळे खरं आहे खोटं आहे का हे मुद्दाम पेरलं गेलंय काय आपल्याला नाही माहिती आहे। त्यांनी ते निष्पन्न केलं पाहिजे। हो ना, हो ना। अधिकृत कुठली गोष्ट म्हणजे हे जे कोणी निरोप दिलाय त्याच्या संदर्भात आपल्याला तुम्हाला काही माहिती आहे म्हणजे कोण आहे तो आपल्याला माहिती नाही, मला कोण आहे तो व्यक्तीच माहिती नाही। हा ठीक आहे ना, तर मग त्याची माहिती एसपींकडे दिली आहे। ऐका ना ताई, मला पण व्यक्त होऊ दे थोडं। जे लोक माझ्या भावाचं म्हणजे हत्या केली त्या दिवशीपासून जे लोक माझ्याकडे आले सगळ्या क्षेत्रातले टोटल, आम्ही एक सोशल वर्कर होतो, राजकीय खूप कमी झालर होती आम्हाला, सगळं सोशल करायचो आम्ही। तर ज्या लोकांनी मला धीर दिला, ज्या लोकांनी मला, तर आपण ही दृश्य पाहत होतो। अंजली दमानिया या बीडमध्ये दाखल झालेल्या आहेत आणि त्यांनी संतोष देशमुख यांच्या कुटुंबियांची भेट घेतलेली आहे, त्यांच्याशी संवाद सुद्धा साधलेला आहे, त्यांचं सांत्वन केलेलं आहे। आणि त्याचबरोबर त्यांनी काल रात्री आपल्याला 11:15 वाजता एक फोन आलेला होता आणि त्या फोन ज्या व्यक्तीने केलेला होता त्या व्यक्तीने आपल्याला आता 3 जे आरोपी आहेत ते कधीच भेटणार नाही कारण त्यांचा मर्डर झालेला आहे अशी माहिती दिल्याची माहिती सुद्धा त्यांनी संतोष देशमुख यांच्या कुटुंबियांना दिलेली आहे। त्याचबरोबर आपण तात्काळ त्या संदर्भातली माहिती पोलिसांना दिलेली आहे आणि आता या संदर्भात पोलिसांनी अधिकचा तपास करावा अशी मागणी सुद्धा त्यांनी केलेली आहे। आणि ही सगळी माहिती त्यांनी संतोष देशमुख यांच्या कुटुंबियांना दिलेली आहे। आणि त्याचबरोबर आपण मुक्का मोर्चात सहभागी होणार नाही असं सुद्धा त्यांनी सांगितलेलं आहे, कारण सध्या हे राजकीय नाट्य सुरू आहे, राजकारण केलं जाते आणि त्यामध्ये मला पडायचं नाही। मात्र जिल्हाधिकारी कार्यालयावर आपण ठिय्या देणार असल्याचं त्यांनी म्हटलेलं आहे। अंजली दमानिया सध्या आपण पाहतोय संतोष देशमुख यांच्या कुटुंबियांच्या भेटीसाठी पोहोचलेले आहेत, त्यांच्याशी संवाद सुरू आहे, त्याचबरोबर त्यांचं सांत्वन सुद्धा केलं जात आहे। दरम्यान या भेटीनंतर आमचे प्रतिनिधी विष्णू बुर्गे यांनी अंजली दमानिया यांच्याशी संवाद साधलाय, पाहूयात। माझ्यासोबत सामाजिक कार्यकर्त्या अंजलीताई दमानिया आहेत। ताई, खरं तर तुम्ही भेट घेतली, पीडित कुटुंबाशी चर्चा देखील केलेली आहे, त्यांच्याकडून काय सांगण्यात आलं? कारण अनेक जण येत आहेत आणि अनेक चौकशांची मागणी करतायत। हो ना, वेगवेगळ्या चौकशांची मागणी राजकारणी वेगळी करतायत, समाजकारणी वेगळी करतायत। तर त्यांना सध्या मला वाटतं ती त्यांची मनस्थिती पण नसेल की रोज येतोय कोणी कोणी भेटायला आणि आपापली विधानं करून जातंय। तर मला असं वाटतंय की त्यांना थोडी शांततेची गरज आहे आणि खरं लढा देऊन कुठल्याही प्रकारे वाल्मिक कराड आणि ह्याची अटक आणि जोपर्यंत धनंजय मुंडेचा राजीनामा होत नाही तोपर्यंत अशा हे जे दहशतीचं जे आत्ता वातावरण आहे
ते कुठेतरी थांबताना मला दिसत नाही आहे आणि त्यासाठी मी लढा देणार आहे. मी असं ठरवलं आहे की आज मी मोर्चात जो राजकीय पार्ट आहे त्याच्यात मी भाग घेणार नाही आहे, पण जी चांगली माणसं आहेत, साधी माणसं आहेत, त्यांच्याबरोबर मी नक्कीच राहून बीडमध्ये ठिय्या आंदोलन करून यांच्या अटकेची मागणी मी आपण मोर्चामध्ये सहभागी होणार आहोत आणि सामान्य लोकांसोबत बीडच्या तोपर्यंत या लढ्यामध्ये सामील होणार. जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करण्याचा इशारा देखील अंजली दमानिया यांनी दिलेला आहे. त्यामुळे या प्रकरणामध्ये अंजली दमानिया आणखीन काय काय बोलणार आणि काय भूमिका घेणार याकडे सर्वांचं लक्ष असणार आहे. विष्णू बुर्गे, जी 24 तास, बीड.